बायबल खोलूया आणि आपण काही गोष्टीकडे आपण जाऊया. कोणीतरी काढा मत्ती कृष्ण वर्तमान याचा 26वा अध्याय 17 ते 30 आपण काढूया. मत्ती कृष्ण वर्तमान 26वा अध्याय आणि वचन नंबर 17 ते 30. हालेलुया. कोणतरी काढूया मार्क वर्तमान 14वा अध्याय वचन नंबर 12 ते 26 आणि कोणतरी काढूया लूक वर्तमान 22वा अध्याय वचन नंबर 7 आणि 7 ते 20. कोणतरी काढा. कोणतरी मत्ती 26 17 ते 30 वाचूया आपण उभे राहून जोरामध्ये. वचन नंबर 17 ते 30. जर तुमचा विश्वास प्रभूवर आहे, तुम्ही जरी प्लॅन तयार केलेला आहे. हालेलुया. ते लोक आमेन बोलतील. तुम्ही प्रभूकडे जाऊन बसता, प्रभू मला असं पाहिजे, प्रभू मला तसं पाहिजे. फक्त प्रभूचं लेकरू व्हा, फक्त प्रभूवर विश्वास ठेवा, बाप्तिस्मा घ्या. हालेलुया. आणि परमेश्वरावर प्रेम करू लागा. प्रभूचा प्रिय मुलगा होण्याच्या प्रयत्नाच्या पाठीमागे लागा. तुमची सोय परमेश्वराने तुमच्या मागण्या आधी केली असेल. हालेलुया. शिष्य म्हणत आहे की हे परमेश्वरा सांग, वलांडन सण जवळ केलाय, आपण कसा साजरा करायचा. कारण वलांडन सण आपला प्रमुख सण आहे. तेवढाच आपला सण आहे तो एकदम प्रामुख्याने सर्वात मोठा आपला सण आहे. आपला यहुद्यांचा तो सण आहे. प्रभू सांग आपण कसा करायचा तो सण साजरा होणार. अरे काय काळजी करतो. हालेलुया. काय काळजी तू करतो. हालेलुया. तुमची सोय, जा मुकामुक गावात जा आणि त्या गावात आपल्याकरिता जेवण तयार करून ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शिष्यांना भनक पण नव्हती, शिष्यांना ठाऊक पण नव्हतं तो देव आहे. त्याला तुम्ही सांगण्याची गरज नाही. हालेलुया. की असंच कर माझ्या जीवनात, तसंच कर माझ्या जीवनात. तुम्ही तुमचा ड्राफ्ट तयार करून देऊ नका परमेश्वराला की प्रभू मला अशी लाईफ पाहिजे, प्रभू मला तशी लाईफ पाहिजे. तुमची लाईफ 70 वर्षाची आहे, पण जर तो लाईफ देतो तो सार्वकालिक जीवन देतो. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील. स्वतःचा आराखडा तयार करण्याकरिता परमेश्वराकडे जाऊ नका. स्वतःला उंच करण्याकरिता परमेश्वराकडे जाऊ नका. स्वतःचा मान सन्मान मिळावा म्हणून परमेश्वराकडे जाऊ नका. या मान सन्मानाची, या लोकप्रियतेची, तुमच्या सर्व गोष्टींची तरतूद पौल म्हणतो ख्रिस्ती गौरवी नामात मला संपत्त रूप सगळं मिळालं आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. तुमची सोय परमेश्वराने केली आहे.
जो स्वतः जिवंत भाकर आहे, तो मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, तर तो त्याची देव कधीच कोणावर डिपेंड राहत नाही. हालेलुया. परमेश्वर कधी कोणावर डिपेंड राहत नाही. तुम्ही म्हणतात मी जाईल तरच काम होईल, अजिबात नाही. तो कोणावर डिपेंड राहत नाही. हालेलुया. जर ते काम जर तुम्हालाच करता येत असेल, ते म्हणतात मी जर गेलो तर ते काम होणार नाही. या शास्त्रात दैवाचा देव त्याची योजना पूर्ण करण्याकरिता कुठल्या व्यक्तीवर डिपेंड राहत नाही. हालेलुया. तो काफी आहे त्याचं काम पूर्ण करण्याकरिता. ही इज अ मास्टर ऑफ दॅट. हालेलुया. तो मास्टर आहे त्याचं काम पूर्ण करण्याकरिता. तो मनुष्याची कधीच मदत तो घेत नाही. हालेलुया. त्याला माहितीये जर मनुष्याने जर परमेश्वराला जर मदत केली तर 10 टाइम तो बोलून काढेल की मी देवाला दिलंय, मी देवाला दिलंय, मी देवाला दिलंय, मी देवासाठी करत आहे. आता मी देवासाठी बदललोय. कोणासाठी बदललोय? आपण म्हणत नाही का मी देवासाठी बदललोय ना, तुला दाखवून दिलं असतं मी कोण आहे. आपल्या स्वभावातून, आपल्या बोलण्यातून आपण कळत न कळत जणू काय आपण प्रभूवर उपकार केलाय असं आपण दाखवून देतो. हालेलुया. मी जर तसा असतो ना तर तुला दाखवून दिलं असतं माझी पहिली लाईफ. हालेलुया. उपकार केला का तुम्ही परमेश्वरावर? सो गॉड कोणावर डिपेंड राहत नाही. हालेलुया. प्रभू कधीच त्याचं काम त्याने कोणावर सोपवलं नाही. जर सोपवलंय तर तो वारंवार पूर्ण करून घेतल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील. शिष्य म्हणले प्रभू सांग ना. हालेलुया. काय करायचं वरंडण सण? कसा करायचं वरंडण सण? आपल्याला जेवायला हवं, आपल्याला बेखमीर भाकरी आपल्याला पाहिजे. प्रभू सांग कसं करायचं? प्रभू म्हणतात अरे जा अमुक गावात जा. तुम्हाला गाव सांगतो ना, जा फक्त गावात तर जा. तुम्हाला याच्या आधी पण पाहायला भेटलं तर बेतफगेमध्ये तो म्हणतो अरे त्या माणसाला जाऊन सांग तुझ्या गाढवी प्रभूला हवे आहेत. मी म्हणत आहे ना प्रभू कोणावर डिपेंड राहत नाही. हालेलुया. उलट तो तू तुझ्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. माझी बुद्धी मोठी आहे. हालेलुया. तुला कसा वापरायचा आहे, तुला कुठल्या गावात वापरायचा आहे प्रभूकडे सोडून द्या. हालेलुया. तुम्ही फक्त लीन आणि नम्र व्हा. फक्त नम्र होऊन तर बसा. तुम्हाला मान्यता भेटेल तुमच्या योजनेसाठी. किती लोक आमेन बोलतील? हालेलुया. आजचा वलांडण जो सण आहे, हालेलुया, हो तो सण तुम्हाला सांगून देतोय की परमेश्वर यावे इरे आहे. जर तो म्हणतो मी स्वतः पुरवठा करणारा परमेश्वर आहे तर तो स्वतःच आपण करू शकतो. हालेलुया. त्याचा म्हणून तो म्हणतो मी माझं गौरव मनुष्याला कधीच देत नाही. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील? त्याचं गौरव तो कधी कोणाला देणार नाही. असा माझा परमेश्वर आहे. त्याने त्याचे काम खुद केले. हालेलुया. त्याचे काम त्याने खुद केले. त्याने कुठला मनुष्य नाही म्हणून चल मी तुला शुद्ध करतो, मी तुला पवित्र करतो. हालेलुया. आणि तू क्रूसावर जा. नाही, तो स्वतः आलाय. हालेलुया. ते लोक आमेन बोलतील. तो स्वतः आला. हालेलुया. त्याने स्वतः पृथ्वीवर सगळं सहन केलं आणि त्यांनी आपल्याकरिता आजची रात्र त्याने सहन केली. हालेलुया. या टाळ्यावाजे आपल्या परमेश्वराकरिता तो कोणावर डिपेंड नाही. हालेलुया. तुमचा माझा बाप हालेलुया तुमच्यावर आहे ना, माझ्यावर आहे ना, कुठल्या माशावर आहे ना, कुठल्या प्राण्यांवर तो डिपेंड आहे. तो स्वतः काफी आहे. त्याचं अस्तित्व मान आहे. चर्च. हालेलुया. आमेन. टाळ्यावाजे आपल्या देवाकरिता. आजची जी रात्र आहे, हालेलुया, आजच्या रात्रीमध्ये भरपूर काही गोष्टी घडल्यात. आजच्या रात्रीमध्ये देवाने दाखवून दिलं मी कोणावर डिपेंड नाहीये. हालेलुया. आजची रात्र प्रभूने शेवटचं भोजन आपल्या शिष्यांबरोबर घेतलं. आजची रात्र येशू ख्रिस्त स्वतः नम्र झाला, त्याने शिष्यांचे पाय धुतले. आजची रात्र इतकी मोठी आहे. आजची रात्र एका विश्वासघाताची घोषणा पण झाली. हालेलुया. आजची रात्र अशी आहे की आजची रात्र गेतसेमने बागेमध्ये प्रार्थना पण झाली. हालेलुया. आजची रात्र अशी आहे की येशू ख्रिस्ताला अटक झाली. हालेलुया. आजची रात्र अशी पण आहे, हालेलुया, की आजची रात्र एक अशी रात्र आहे तो परीक्षेत पडण्याआधी प्रार्थना करा. हालेलुया. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी आपण 5 गोष्टी आपण पाहूया. हालेलुया. किती महान आणि किती तारक परमेश्वर आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? आणि सर्व शिष्य त्या घरामध्ये गेले ज्या घरात मास्टर प्लॅन ख्रिस्ताचा होता. जसे शिष्य गेले, अरे बाप रे, बेखमीर भाकरी लावलेल्या होत्या. हालेलुया. सगळ्या भाकरी लावलेल्या होत्या. द्राक्षरस तयार करून ठेवला होता. आता फक्त शिष्यांना जायचं आहे आणि शिष्यांना बसायचं आहे. आणि शिष्य जेवणात नुसते बसले. हालेलुया. आणि ते आनंदी होते. अरे काय प्रभू आहे, या अशा देवावर आम्ही राहत आहोत. आम्हाला हात मळवायची गरज, आम्हाला पाय मळायची गरज ना, आम्हाला भाकरी पुढून पळून आणायची गरज. त्यांना माहित आहे. अरे त्यांना माहिती पाहिजे होतं 5 भाकरी पासून 5000 लोक जीव घालणारा परमेश्वराला तो कस काय कोणावर डिपेंड राहू शकतो. हालेलुया. तो कसा कोणावर डिपेंड राहू शकतो. त्याचं काम तो करायला माहिर आहे. चर्च. हालेलुया.
म्हणून तुम्ही म्हणत असाल की मी गेल्याशिवाय आणि मी केल्याशिवाय होणार नाही, अजिबात नाही. हालेलुया, हालेलुया. आणि सगळे शिष्य एकदम आनंदी होते. शेवटलं भोजन त्यांना माहित नव्हतं आजची रात्र काय होणार आहे. त्यांना फक्त एवढं माहित होतं की आजची रात्र ओलांडण सण आहे. हालेलुया. आजची रात्र येशू बरोबर आपल्याला जेवायचं आहे. त्यांना ओलांडण सण माहित होता कसा करायचा. त्यांना माहिती ओलांडण सण म्हणजे काय, एक गोरा घेणं, काय घेणं, एक गोरा परमेश्वराला अर्पण करणं आणि मग झाला वलांडण सण. त्याचे सगळं जे काय आहे ते सगळं खाणं झालं वलांडण. पण हा वलांडण सण काहीतरी वेगळा होता आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्या घरात घेऊन बसला. हालेलुया. सगळे सण साजरा करत होते. सगळे यहुदी लोक त्या मंदिरासमोर रात्रंदिवस उभे होते. त्यांचं गुणगान चाललं होतं, आराधना चालू होती. आणि इकडे येशू त्याचे 12 शिष्य त्या खोलीमध्ये बसले होते. त्या खोलीमध्ये सर्वजण त्यांनी मेज सजवला. त्या मेजावर त्यांनी भाकरी ठेवल्या. त्यांनी द्राक्षरस ठेवला आणि त्याने भाकर मोडली. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पण त्या भाकर मोडण्याआधी आणि त्याच्यात त्या सीन असा घडला, प्रभू येशू ख्रिस्त म्हणला, तुमच्यातच कोणीतरी मला आज धरून देणार आहे. हालेलुया. तुमच्यातलाच कोणीतरी एक व्यक्ती आहे, हालेलुया, जो मला धरून देणार आहे. हालेलुया. समजतंय. आणि सगळे शिष्य म्हणले, मी तर नाही ना प्रभू. सगळे म्हणले 12ची 12. काय म्हणले, पहा. हालेलुया. तुम्ही प्रभूचंही काम करत आहे तरी तुमच्यावर विश्वास नाही. हालेलुया. तुमच्यावर विश्वास नाही. हालेलुया. किती अल्पविश्वासू लोक होती. म्हणजे त्यांना याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांच्या धार्मिकतेवर विश्वास नव्हता. धार्मिक तर त्याच्या धार्मिकतेने वाचनशास्त्रात लिहिलंय. जर तुम्हाला तुमच्या धार्मिकतेवर विश्वास नाहीये, तुम्ही जर प्रभू जर काही केलं असेल तर निश्चित राहा, परमेश्वर तुम्हाला मदत करणार आहे. हालेलुया. पण ते म्हणत आहे की प्रभू मी तर नाही ना, प्रभू मी तर नाही ना, प्रभू मी तर नाही ना. पहा, ते स्वतःवर अविश्वास दर्शवत आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्यावर पण विश्वास पाहिजे. तुम्हाला तुमच्या प्रार्थनेवर विश्वास पाहिजे. तुम्हाला तुमच्या कृतीवर विश्वास पाहिजे. जर तुमचा विश्वास तुमच्या निश्चयावर असेल, जर तुमचा विश्वास तुमच्या निर्णयावर असेल, जर तुमचा विश्वास तुमच्या प्रार्थनेवर असेल, लक्षात ठेवा, एक रक्तस्रावी स्त्री होती. तिने मनात ठरवलं की मी जाईल आणि प्रभू येशूला जाऊन शिवेल. हालेलुया. तिने मनात ठरवलं की मी जाईल माझ्या प्रभू येशूला शिवेल. हालेलुया. का शिवेल? कारण तिला तिच्यावर विश्वास होता. तिला त्याच्या निर्णयावर विश्वास होता. ती जी बोलली आहे त्यावर तिचा विश्वास होता. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? ज्याला आपल्या प्रार्थनेवर विश्वास आहे तो कधीच 4 आणि 10 पाळत बदलत नाही. हालेलुया. तो कधीच बदलणार नाही. जर तुम्ही ठरवलं आहे तर भक्कम राहा आणि चालत राहा. तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. किती लोक आमेन बोलतील? तुम्हाला तुमच्या प्रार्थनेवर विश्वास पाहिजे. स्वतः केलेल्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास नाही ना. हालेलुया. जर तुम्ही एक प्रार्थना तुम्ही 2 लोकांना करायला लावताय ना, तुम्ही अविश्वासू आहे. हालेलुया. बायबल काय सांगत आहे? हालेलुया. तुम्ही तुमचा स्वतःवर शिष्य म्हणत आहे, प्रभू तो मी तर नाही ना, मी तर नाही ना प्रभू. हालेलुया. पहा, त्यांना त्यांच्यावर विश्वास नाहीये. मग ते देवावर विश्वास कसे ठेवतील? हालेलुया. तुमच्या बुद्धीवर विश्वास ठेवू नका. हालेलुया. तुमच्या कृतीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या पैशावर विश्वास ठेवू नका. हालेलुया. तुमच्या प्लॅनवर विश्वास ठेवू नका. पण तुमच्या केलेल्या येशूच्या नावात केलेल्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास असला पाहिजे. जर तुमचा विश्वास तुमच्या प्रार्थनेवर आहे तर चमत्कार तुमच्या मध्येच गुंतले आहेत. येशू ख्रिस्त अनेक वेळा म्हटला, मी नाही बरं केलं, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. हालेलुया. तुझा विश्वास, तुमच्या प्रार्थना. हालेलुया. जर तुमच्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास असेल, हालेलुया, तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. ख्रिस्त तुमच्या घरात असेल आणि तुम्ही ख्रिस्त सोबत असाल. हालेलुया. दर्शन कुठे भेटत नाहीत. दर्शन तुमच्या घरात निम्या रात्री तुम्हाला भेटतील. रेव्हलेशन तुम्हाला लांब लांब भेटणार आहे. रेव्हलेशन तुमच्यात लपलेलं आहे. हालेलुया. प्रकटीकरण तुमच्यामध्ये लपलेलं आहे. चर्च आज शिष्य म्हणत आहे की प्रभू तो मी तर नाही ना. हालेलुया. आज जर प्रश्न केला रॅप्चर मध्ये कोण खाली राहील? मी तर नाही ना. हालेलुया. मी तर नाही ना, मी तर नाही ना, मी तर नाही ना. हालेलुया. समजा चर्च मध्ये कुठली घटना घडली, आपण विचार करतो माझ्या कोणतं काय नाही झालं. समजते काय म्हणत आहे तुम्हाला? हालेलुया. सो का होत आहे असं? तुमचा येशू मध्ये येऊन पण तुमच्या प्रार्थनेवर, तुमच्या शब्दावर तुमचा विश्वास तुम्ही स्थिर नाही केला असं. हालेलुया. दावीद म्हणतो, मी भिणार नाही, मनुष्य माझं काय करणार.
की जे लोक आमेन बोलतील. तो म्हणत आहे मी का भिऊ, माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. माझ्या देवाने माझ्याकरिता काहीतरी केलं आहे. हालेलुया. म्हणून शिष्य म्हणत आहे प्रभू तो मी तर नाही ना. आणि अचानक एक जण म्हटला हा मी पण नाही ना. कोण म्हणा यहूदा इस्करियत. वाचा ते वचन कोणतरी पटकन वाचा. सो यहूदा काय म्हणत आहे आजच्या दिवशी. यहूदा इस्करियत काय म्हणत आहे. तेव्हा त्याला हा 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 हालेलुया. काय म्हणत आहे. होय मी तर नाही ना प्रभू. तर नाही तू म्हणला तसंच. तुम्ही जे काही प्रभू समोर बोलाल तसंच होईल येशूच्या नावामध्ये. कधी लोक आमेन बोलतील. हा निगेटिव्ह बोलत आहे. प्रभू कसा बोलत आहे. पॉझिटिव्ह बोलत आहे. हालेलुया. तुमची कृतलीच प्रार्थना प्रभू निगेटिव्ह घेत नाही. म्हणून तो म्हणतो शापच द्या आशीर्वादच द्या काय देऊ नका. कारण तुम्ही प्रभू जवळ गेले. तुमचं बसणं, तुमचं बोलणं, तुमचं प्रार्थना करणं कधीच व्यर्थ नाही. म्हणून पौल म्हणतो प्रभू मध्ये केलेले श्रम कधी व्यर्थ नाहीत. हालेलुया. तुम्ही कोणासमोर बसल्यात, तुम्ही कोणासमोर उद्गार काढतात. उपदेशकाच्या 5व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय तू देवाच्या मंदिरी जातोस त्यावेळेस सांभाळ पाऊल टाक. बोलण्याची घाई करू नकोस. कारण तू पृथ्वीवर आहे आणि देव स्वर्गात आहे. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द स्वर्ग ऐकतो. जर तुम्ही तुमच्या घरांबद्दल चांगलं बोलाल, तुम्ही तुमच्या सवंगड्याबद्दल चांगलं बोलाल, तुम्ही तुमच्या मुलांबद्दल चांगलं बोलाल, तुम्ही तुमच्या पास्टरांविषयी चांगलं बोलाल, तुम्ही तुमच्या चर्च विषयी चांगलं बोलाल, तर तुम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही ती चांगली गोष्ट. कारण तुम्ही परमेश्वरासमोर बोलले आहात. हालेलुया. देव कसा विसरेल. हालेलुया. हालेलुया. कसा विसरेल. तर तो 700 वर्षापूर्वी बोलला होता कुमारी गर्भवती होईल तर त्याने पूर्ण परंकुरपण दाखवलं. हालेलुया. तो कसा विसरेल. त्याने केलेल्या भविष्यवाण्या तो कसा विसरेल. पण तुम्ही केलं होतं घोषित 8 दिवसापूर्वी स्वतःवर भविष्यवाणी केली होती आणि आजच्या दिवसाला विसरून गेले मी कोण आहे. हालेलुया. आधी म्हणले मी सिंह आहे, त्यांना आता वाटत बदक आहे काय ते. हालेलुया. त्यांना कळा नसते कोण आहे. हालेलुया. घडी स्वतःला ईगल म्हणतात. हालेलुया. आणि चिमणीवाने चिवचिव करीत बसते. हालेलुया. ईगल कधीच तुम्हाला ओरडताना दिसणार नाही. समजतंय. ईगल तुम्हाला कधीच व्यर्थ ओरडताना तुम्हाला दिसणार नाही. हालेलुया. तो शिकार दिसली काय दिसली. जर गरुडाला शिकार दिसली तो किती पण हाय उंच असतो. कसा असतो. कसा असतं म्हणा. गरुड कुठे फिरतो. हालेलुया. देव म्हणतो आकाशातील पक्ष्यांकडे पहा. काही पक्षी आकाशात नसतात. हालेलुया. समजतंय. ते कुठे भेटते तुम्हाला. एवढ्यात अंतराव कावळा, चिमणी, साळुंकी. हालेलुया. कुठे भेटते तुम्हाला एवढे अंतराव. पण आकाशातल्या पक्ष्यांकडे पहा. म्हणजे कुठला पक्षी आहे. काहीच पक्षी आकाशात उडतात. तो म्हणजे ईगल. गरुड. लोक आमेन बोलतील. तुम्ही त्याच्याकडे पहा. तो कधीच ट्याव 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 टिटिवाणी करत नाही. तो चिव 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 काव चिव चिव चिवणी करत नाही. किरकिर किरकिर तो करत नाही. हालेलुया. जे सारखे किरकिरीमध्ये आहेत, जे जास्त काव काव मध्ये आहेत, हालेलुया, ते परमेश्वराचे नाहीत. पण जे परम पवित्र स्थानात आत्म्यामध्ये रात्रंदिवस फिरत असतात ते परमेश्वराचे लोक आहेत. हालेलुया. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. ते नुसते भराणे घेत असतात. ते तुम्हाला कधी खाली दिसणार नाही. ते कधी तुम्हाला चवट्यात दिसणार नाही. तुम्हाला ते कधी चहाडीत दिसणार नाही. ते तुम्हाला कधी कुठल्या भांडणात दिसणार नाही. ते तुम्हाला कुठल्या कधी चर्चच्या कुठल्या कहाण्यात दिसणार नाही. ते अलग असतील, ते लांब असतील, ते उडत असतील. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. दे विल फ्लाय. हालेलुया. ते फ्लाय करत असतील. हालेलुया. देवाचे लोक हालेलुया कधी खाली नसणार. ते आत्मिक रेलम मध्ये वर फिरत असतील. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील. ते गरुड ते वर असतं. ते कधीच खाली ना. जर त्याने शिकार पाहिली तो एकच आवाज ठोकतो. हालेलुया. आणि इकडे शिकार सैरावैर होतो. गरुड असा व्यक्ती आहे बोलून काटा काढणार आहे. कसा आहे. कसा काटा काढणार आहे. तो जर ओरडला ना खालचे सगळे गरुड आला. हालेलुया. ते पळतेत
पण गरुडापासून लपू शकत नाही. हालेलुया. ज्या वेळेस तुम्हाला वाटेल हालेलुया की तुमच्या घरामध्ये काय झालंय, हालेलुया, तुमच्या जीवनामध्ये काय झालंय, पुकारा, ओरडा, हालेलुया, आत्म्यामध्ये घोषणा करा आणि शिकाऱ्याला बाहेर काढा, त्याला पायाखाली घ्या, त्याला रोंदा, हालेलुया, कारण विजय तुमचा आहे. किती लोक आमेन बोलतील. आणि गरुड कधीच सडलेलं खात नाही, कधीच सडलेलं खात नाही. फ्रेश माल खाईल तो. कसा माल खाईल? आणि त्याला कोण लागतो? सापच. त्याला कोण लागतो? एनी टाइम युद्ध करा आणि युद्ध विजयी व्हा. हालेलुया. कारण त्यात लिहिलंय, तुम्ही साप व विंचू यावर पाय देऊन चालताल. पायच देऊ नाही, पुढचा हात देऊ उचकून पहा. तुम्ही त्याचं काय काय फोडताल तुम्ही त्याचं? हालेलुया. उचलून धरताना चावण इकडून देऊ, त्याला फोडायला पण शिका. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? हालेलुया. हालेलुया. म्हणून मी म्हणत आहे, हे शिष्य म्हणत आहे, प्रभू तो तर मी तर नाही ना. हालेलुया. आता सगळे बोलल्यानंतर आता एक जण लेट करंटी म्हणतंय, मला येऊ द्यायच करत लेट बोललाय. सगळ्या गडबडीत नाही बोलत तो. लक्षात ठेवा, काही लोक गर्दीत बोलणार नाहीत, पण ते कानात येऊन बोलतील. कानाशी लागणार जर कोणी असेल तर तंटा तुटत नाही, शास्त्रात लिहिलंय. हे सगळे ओरडून म्हणाले, मी तर नाही ना, मी तर नाही ना, मी तर नाही ना. याने सगळ्यांना ओरडू दिलं. मग म्हणलं, येशूला एकट्यात गाठतो ना, एकटा बोलतो. सगळे ओरडून झाले, हा हळूच म्हणतोय, हे येशू तू मी तर नाही ना. आता येशू म्हणतो, तू म्हणतोय तसंच. हालेलुया. तू म्हणतोय, हा तसंच. हालेलुया. आजची रात्र एक विश्वासघाताची रात्र होती. आजची रात्र प्रभू येशूला एक गोष्ट कळाली. ती गोष्ट अशी होती, ती गोष्ट म्हणजे हे शिष्य बाहेरून माझ्या बरोबर आहेत, पण मनातून माझ्या बरोबर नाहीयेत. हालेलुया. काही लोक परमेश्वराबरोबर बाहेरून तर आहेत, ते आराधना चांगली करतील, नवीन कपडे घालतील, चांगलं चांगलं वचन सांगतील, चांगली आराधना करतील, लोकांना समजावून सांगतील, असं नाही तसं, तसं नाही असं, हे ते सगळं म्हणते. बाहेरून तर परमेश्वराबरोबर आहे, पण ज्यावेळेस दाखवायची वेळ येईल परमेश्वराला, त्यावेळेस ते दाखवणार नाही, नाही, नाही. यांची वेळ आली, हे बाहेरून प्रभू बरोबर होते. हालेलुया. म्हणा बाहेरून, म्हणा मी त्या शिष्याप्रमाणे अजिबात नाही, मी बाहेरून पण बरोबर आहे. आणि टाळ्या वाजूया तुमच्यासाठी. असा. हालेलुया. प्रेज गॉड. आजची रात्र शिष्याने दाखवून दिलं की आम्हाला तू नकोय, आम्हाला भीती हवी आहे. हालेलुया. आम्हाला तू नकोय, आम्हाला भीती हवी आहे. हालेलुया. प्रेज गॉड. तेव्हा तुम्ही भिवू नका. देवा तुम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिला आहे. आम्हाला भीती हवी आहे. हालेलुया. आम्हाला तू नकोय, आम्हाला भीती हवी आहे. हालेलुया. प्रेज गॉड. तेव्हा तुम्ही भिवू नका. देवा तुम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिला आहे. आम्हाला कोणामध्ये शिरला? कोणामध्ये शिरला? यहूदा इस्करियत मध्ये नाही, यहूदा इस्करियतच्या मनामध्ये. कशामध्ये? सैतान तुमच्या हातात शिरतो का? पायात शिरतो का? कुठं शिरतो? कुठं शिरतो? पटकन म्हणा. पुंशात्रात लिहिलंय, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा विशेष तुझ्या मनाचं रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. हालेलुया. सैतान तुमच्या मनात शिरतो. कुठं शिरतो? आणि मग विचार आणतो. हालेलुया. काय आणतो? आणि विचार आला म्हणजे सैतानाला काम करायला जागा भेटली म्हणून समजा. इविल मीन्स काय? सैतान म्हणजे काय? वाईट विचार.
सैतान म्हणजे असा एक व्यक्ती नाही तुमच्या समोरून उभा थांबतो आणि तुम्हाला बुक्क्या घालतो, अजिबात नाही. सैतान म्हणजे वाईट विचार. हालेलुया. समजतंय? कुठं कोण शिरला, कोणाच्या अंगामध्ये शिरला? म्हणा यहुदा इस्करियोत मध्ये कोण शिरला? का शिरला? पेत्रामध्ये का नाही शिरला? पटकन बोला. तो थोमामध्ये का नाही शिरला? याच्यामध्ये का शिरला? कारण याचं मन वाईट होतं. मी शिकवलं ना तुम्हाला. काही लोक होते ते बाहेरून प्रभू बरोबर होते पण आतून प्रभू बरोबर नव्हते. जर तुम्ही आतून प्रभू बरोबर नाही तर सैतान तुमच्या अंतःकरणात यायला उशीर करणार नाही. हालेलुया. तुम्ही बाहेरून पण ख्रिस्ताबरोबर असले पाहिजे आणि आतून पण ख्रिस्ताबरोबर असले पाहिजे, म्हणजे तुम्ही सैतानाकरिता पुढे तलवार बांधता आणि तो कधीच येत नाही. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? किती लोक आमेन बोलतील? म्हणून एदेन बागेमध्ये आतून पाप झालं म्हणून त्यांना बाहेर करण्यात आलं आणि पुन्हा आत येऊ नये म्हणून तलवार लावण्यात आल्या. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? आज तुम्ही बाहेरून प्रभू बरोबर असाल, जर आतून प्रभू बरोबर नसाल, कदाचित तुम्ही तुमच्या मिनिस्ट्रीचा, तुम्ही तुमच्या पास्टरांचा, तुम्ही तुमच्या सेवेचा विश्वासघात करू शकता. लक्षात ठेवा. जर तुम्ही आतून तुम्ही तुमच्या सेवेबरोबर कनेक्ट नाहीये, तुम्ही आतून तुमच्या दासाबरोबर कनेक्ट नाहीये, तुम्ही तुमच्या आतून तुमच्या क्वायर बरोबर तुम्ही फेथफुल नाहीये, जर तुम्ही आतून तुमच्या महिला मंडळाबरोबर तुम्ही फेथफुल नाहीये, जर तुम्ही आतून प्रभूच्या कुठल्याच कार्याला तुम्ही 100% जर देत नसताल, तर कदाचित तुमच्यावर ती वेळ येऊ शकते आणि तुम्ही सगळ्या राऊंड मध्ये बसल्या तो तुमच्या कानात येऊन बोलू शकतो आणि तो तुमच्या द्वारे काहीतरी विभक्त करू शकतो. हालेलुया. काय करू शकतो? मारू नाही शकत सैतान, पण सैतान फूट पाडणार आहे. शास्त्रात लिहिलंय सैतान फोड करणार आहे. सैतान 2 भाग करणार आहे. सैतान 2 मन देणार आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? म्हणा मी बाहेरून ख्रिस्ता बरोबर आणि आतून पण ख्रिस्ता बरोबर असलो पाहिजे. टाळ्या वाजवा आपल्या परमेश्वराकरिता. हालेलुया. आता वाच प्रीती वाच लूक 22:3 मोठ्याने वाच. हा हा. हालेलुया. जो येशू बरोबर रात्रंदिवस आहे, जो येशू बरोबर चमत्कार पाहत आहे, जो येशू बरोबर मोठे मोठे कार्य पाहत आहे, जो येशू बरोबर राहून पण हालेलुया त्याने मोठे मोठे चमत्कार पाहिले आहेत, अशा व्यक्ती पण धोक्यात येऊ शकतो जर तो मनाने परमेश्वराबरोबर नाही. मला तुम्हाला हेच शिकवायचं आहे आज. हालेलुया. म्हणून मन जपा. हालेलुया. तुझ्या जीवनाचं ओगम आहे. मन ऐक अशी जागा आहे ती देवाला पण स्थान देते. मेरा दिल बने तेरा सिंहासन. एक तर तुमचं मन सिंहासन होऊ शकतं, नाही तर तुमचं मन सैतानासाठी एक अधोलोक ओपन करू शकतं. तुम्ही तुमच्या मनामध्ये अधोलोकाचं फाटक खोलू नका. उलट तुमच्या ताकद आहे अधोलोकाचं फाटक बंद करण्याची. देव पेत्राला म्हटला होता की तू मंडळी पुढे आणि तुझ्या पुढे अधोलोकाचं फाटक चालणार नाही, कारण का आता ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात येणार आहे. हालेलुया. सो ख्राइस्ट तुमच्या मनामध्ये येणार आहे, ख्राइस्ट तुमच्या अंतःकरणामध्ये येणार आहे. म्हणून सैतानाला आता जागा नाही. म्हणून तो म्हणतो, अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे? हालेलुया. तू कसा खोदू शकतो? तू कसा येऊ शकतो? तू कसा डंक मारून तू कसा एक विचार घेऊन येऊ शकतो? बघ, कारण एकच विचार तो घेऊन आला. हालेलुया. तो विचार काय होता? पैसा वाईटाचं मूळ आहे. पैसा काय आहे? जे काम करत होता त्याच कामात त्याला धरलं. पहा मी काय म्हणत आहे. जो जे काम करत होता त्याच कामात त्याला धरलं. म्हणून जे काम तुम्ही करत आहात पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने करा, म्हणजे सैतान तुमच्यात येणार नाही. हालेलुया. यहुदाला कुठल्या कामात धरलं? जो काम यहुदा करत होता. मग यहुदा कुठलं काम करत होता? यहुदा इस्करियोत खजिनदार होता येशू ख्रिस्ताचा. यहुदा इस्करियोत येशू ख्रिस्ताचा पैसे सांभाळणारा होता. यहुदा इस्करियोत पूर्ण तिजोरी सांभाळणारा होता. म्हणून म्हणत आहे, जे काम तुम्ही चर्च मध्ये करत आहात, जे काम तुम्ही ख्रिस्तामध्ये करत आहात, जे काम तुम्ही तुमच्या घरामध्ये करत आहात, जे काम तुम्ही तुमच्या जॉब मध्ये करत आहात, त्या जॉब विषयी फेथफुल असा. हालेलुया. त्या जॉब विषयी विश्वासू असा. त्या जॉब विषयी दुहेरी मन ठेवू नका. त्या जॉब विषयी, त्या चर्च विषयी कधीच 2 मन ठेवू नका. जर 2 मन जर ठेवताल तर सैतान एंट्री करेल चर्च. तुम्हाला विभक्त करेल. ते मेंढरू हरवेल आणि ह्यावेळेस येशू वाचवायला येणार नाही, कारण ह्या मेंढराला देवाने बुद्धी आणि ताकद दिलेली आहे. ह्या मेंढराकडे वचन आहे
हालेलुया. म्हणून उधळा पुत्राला शोधायला प्रभू नाही गेला, तो खुद होऊन आला. 3 दाखले आहेत. पहिला दाखला काय आहे? हालेलुया. नीट वाचा. पहिला दाखला हरवलेला मेंढरू, त्याला देव शोधायला गेला. दुसरा दाखला हरवलेला मुलगा स्वतःवरून आला. आणि तिसरा आहे हरवलेलं नाणं, जे स्वतः शोधलंय. हालेलुया. ते कोणी शोधलं नाही. हालेलुया. जर तुम्ही हरवले असताना तर स्वतःला शोधा. कुठल्या प्रहातना तुम्हाला आणणार नाही. हालेलुया. स्वतः जाग्यावर या. सदैव बुद्धी जाग्यावर ठेवा. पुत्र नाही तर चाकर म्हणून का होईना जा, आणि चाकरचा कन्वर्ट पुत्रामध्येच व्हायला लक्षात ठेवा. हालेलुया. तुमची जागा कोणी हिसकावून घेणार? जरी तुम्ही पापात असले, जर तुम्ही चुकीच्या गोष्टीत असले, तुमचं पुत्र म्हणून अधिकार कोणी हिसकावून घेणार नाही. सैतान किती पण धुवून आला, किती पण पंख लावून आला, पण तो मुलगा होऊ शकत नाही. हालेलुया. मुलगा होण्याचा अधिकार, आब्बा आणि बापा म्हणण्याचा अधिकार तुला आणि मलाच आहे. हालेलुया. ते लोक आमेन बोलतील. सैतान कधीच बाप म्हणू शकत नाही. हालेलुया. येशू त्याला म्हणाला, अरे तुझा बाप परमेश्वर, यालाच नमन कर. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील. लक्षात ठेवा, मला बाप म्हणण्याचा अधिकार, आब्बा म्हणण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. आणि एवढा इस्करियोतमध्ये तो का शिरला? कारण त्याचं मन दूषित झालं होतं. तो म्हणतो, प्रभू तो मी तर नाही ना. हालेलुया. मला आज तुम्हाला काहीतरी सांग. पवित्र आत्मा मला बोलत आहे तुमच्याविषयी. एवढा इस्करियोत त्याला धरून द्यावं ही प्रभूची योजना होती, पण त्याचं तोच धरून देणार आहे असं लिहिलं नव्हतं. तुमच्यातून कोणीतरी एक ठरवून देईल. तो म्हणला का येऊ दिवस करत मला धरून देईल? वाचलं बायबलमध्ये? तो म्हणला, त्याचं नाव तरी घेतलं का? नाही. सैतान कोणामध्ये शिरत आहे? कोणाचं मन घाण आहे, कोणाचं मन वाईट आहे. हालेलुया. सैतान संधी शोधून येतो. म्हणून त्याला लिहिलंय, वेळेचा सदुपयोग करा, संधीचा उपयोग करा. हालेलुया. सैतान ज्यावेळेस येशू ख्रिस्त एकत्रित आला होता, आणि सैतानाला पण ठाऊक होतं आता हा चान्स आहे, कारण प्रभूने ऑलरेडी बोललाय की आता शेवटला प्रभूजन. आता पुढचा प्लॅन त्याला ठाऊक नव्हता, कारण प्रभूने सैतानाला एक प्लॅन सांगितलं. तो प्लॅन काय होता तुम्हाला माहिती आहे का? तो प्लॅन असा होता की मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल, त्याला मारण्यात येईल, त्याला कोळसावर टांगण्यात येईल, आणि तो पुन्हा उठेल. त्याने घोषित केलं होतं. हालेलुया. त्यांनी ऐकलं होतं. हालेलुया. काय केलं होतं त्यांनी? ऐकलं होतं. मग याला धरायचा कसा? हे त्याला लवकर करायचं. त्याला धरायचा कसा? कोणाला पकडू? येशूला तर कोण पकडून देईन? हालेलुया. येशूला कुठला गावातला व्यक्ती अजिबात त्याला हात लावू शकत नाही. शास्त्रीय पुरुषी त्याला कितीतरी वेळा धरण्याचा प्रयत्न केला, धरू शकले नाहीत. हालेलुया. समजतंय? गावची गाव त्याला धरून देण्याच्या प्रयत्नामध्ये होतं. झुंडचे झुंड त्याला धरून देण्याच्या प्रयत्नामध्ये होतं. कोणात दम नव्हता येशूला पकडण्याचा. मग कोण पकडून देईल? हालेलुया. त्याने शोध घेतला. त्या रात्री सगळे जेवायला आले. एकाच्या मनामध्ये विचार आला. हालेलुया. सारखा घोळत होता. हालेलुया. तो का घोळला? कारण काही दिवसापूर्वी हालेलुया तुम्हाला पाहायला भेटेल की यहूदा इस्करियोत शास्त्रीय पुरुषांपाशी गेला, आणि ते म्हणले, हे बघ तुला प्रभूला धरून द्यायचंय. हालेलुया. तुला 30 रुपये देतो. तुला किती रुपये देतो? भाऊ तयार झाले ना. देव म्हटला, जो कोण म्हणजे ताटात हात घालील तुम्हाला काय करून देईल? धरून देईल. हालेलुया. गपकन एकाने हात घातला. हालेलुया. जणू काही बुद्धी भ्रष्ट झाली होती. सांगून पण कोण हात घालील बरं? सांगा ना. हालेलुया. जर आता मी म्हटलो, जो कोणी माझ्या मोबाईलला हात लावीन त्याला मी मारीन, कोण येईल? कोण येईल का? कोण येईल का? अजिंक्य येईल का? पळत मी हात लावतो, बघू मला मारतो काही. येईल का अजिंक्य? का नाही येणार? जर तुम्ही चर्चमध्ये नीट ऐकत नसाल, जर त्यांनी ऐकलं असतं ना नीट, तर कशाला हात घातला असता त्याने? हालेलुया. सैतान तुम्हाला भ्रमात टाकतो. काही समय, काही मिनिटं तुम्हाला एवढं पागल करून ठेवतो ना की तुम्हाला वाटतं हेच सत्य आहे, याच सत्य आहे, हा बरोबर आहे. हालेलुया. आणि काही वेळ तुम्हाला भ्रमात टाकून देईल, आणि तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पासून, तुम्ही तुमच्या योजनेपासून तुम्ही कसं झालंय माझ्याकडून मला समजलंच नाही, भुरळ पडली त्याला म्हणतात. जसं त्याने भुरळ घातली हवेला, तिला कळलं पण नाही मी खाल्लंय म्हणून. तिच्या डोक्यात तिचं एक मन तिला सांगत असेल की नाही, प्रभूने आज्ञा केली खाऊ नको, प्रभूने आज्ञा केली. जणू काय तिला काय पाडली म्हणा? भुरळ. म्हणा पापाची इरपळ. कशी भुरळ पडते काम करताना, चाहडी करताना कशी भुरळ पडते. आपल्याला एखाद्या विषयी बोलायला कशी भुरळ पडते. आपण गपसन बोलून जातो, गपकन बोलून जातो, आपण विचार न करता बोलून जातो. हालेलुया. पण त्याचा मोबदला तुम्हाला द्यायचा आहे. यहूदा इस्करियोत ऐकून येशू म्हणला, आता जो कोणी माझ्या तळात हात घालेल तो मला धरून देईल, आणि गपकन यहूद्याने हात घातला. हालेलुया. इतकं वाईट दिवस यहूद्यावर काय यावे? हालेलुया.
म्हणून देव म्हणतोय, हे इस्रायला श्रवण कर म्हणजे वाचशील. हालेलुया. जर तुम्हाला वाचायचं असेल तर वचन नीट ऐका. हालेलुया. म्हणून तर दिले, जो कोणी प्रकटीकरण 1:3, जो कोणी वाचतो, ऐकतो व पाळतो तो धन्य. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील? म्हणा ऐकून पण पापात पडणे. पण एवढ्या मोठ्या पापात, अरे बापरे, येशूला धरून देणं म्हणजे इथून पुढे सगळ्या पिढ्या बरबाद होणं. इथून पुढे सगळ्या पिढ्यांवर आज यहूदा इस्करियोतची घराणा असेल का नसेल? आज जसं मरियमचं घराणं आहे, जसं दावीदाचं घराणं आहे, तसं यहूदा इस्करियोतचं घराणं असेल का नसेल चर्च? आज त्या इस्रायलमध्ये, हालेलुया, समजतंय, आज त्या इस्रायलमध्ये का होईना त्याच्या घराचे आईबाप असतील का नाही यहूदा इस्करियोतचे, त्याला भाव बिव असतील का नाही? आज अख्खं जग तिथं म्हणत असतील, अरे तुझ्यामुळं माझ्या येशूला धरून दिलंय, तुमची एक चूक तुमच्या हजारो पिढ्या बर्बाद करू नये म्हणून जपा. हालेलुया. कारण तुमच्या आत्याने ते कांड केलेलं असतं, तुमच्या मामाने काही वर्षापूर्वी ते कांड केलेलं असतं, पण मुलांची मुलं झाल्यावर लोक म्हणतात तर ते नव्हतं केलं, त्याच्या मामाने पण तेच केलं होतं. निघलं का नाही मागचं? हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. लक्ष देऊन ऐका चर्च, मी तुम्हाला काय म्हणत आहे, देवाने तुम्हाला निवडावं पण चांगल्या कामासाठी, पण देवाने तुमच्याकडून कितीच वाईट योजनेत काम करून घेऊ नये. हालेलुया. किती वाईट आहे यहूदा इस्करियोतची योजना, किती घाण कामासाठी झाली. हालेलुया. लिहून ठेवलं होतं बायबलमध्ये की एकाद्वारे त्याला धरून देण्यात येईल, की लिहिलं होतं, हे हजारो वर्षापूर्वी लिहिलं होतं की असं होणारच आहे. आता शास्त्रलेख आहे, पण या शास्त्रलेखासाठी, वाईट कामासाठी का आपली निवड व्हावी? समजतंय तुम्हाला काय म्हणत आहे? कळतंय तुम्हाला मी काय म्हणत आहे? माझी निवड तर चांगल्या कामासाठी आहे, माझी निवड तर मोठ्या मोठ्या कामासाठी आहे, पण हालेलुया, पण एक अशी निवड आहे, हालेलुया, त्या निवडीमुळे एक वाईट काम झालंय. हालेलुया. पण देवाची योजना तर पूर्ण गेली, पण त्या वाईट कामामुळे तुमचं नाव बदनाम आहे. काय फायदा ते वाईट काम करून देवाची योजना पूर्ण करण्याचा? म्हणून म्हणत आहे, चांगलं ते चांगलंच आहे, वाईट ते. हालेलुया. म्हणून जर मनात जर वाईट असेल तरी पण देव तुमच्याकडून योजना पूर्ण करून घेईल, पण ती योजना तुम्हाला कधीच तुमचं नाव, तुमचा रुतबा, तुमची लोकप्रियता तुम्हाला कधी देणार नाही. हालेलुया. काही लोक चांगलं काम करून फेमस आहेत, हा ना? काही लोक असं म्हणा चांगलं काम करून. आज चर्चेस मध्ये पण तुम्ही चांगलं काम करून तुम्ही फेमस होऊ शकता, आणि काही वाईट काम करून पण फेमस आहेत. हालेलुया. मग तुम्ही यहूद्याचं काम तुम्हाला करायचं आहे का तुम्हाला जीससचं काम करायचं आहे? आज निवड करा चर्च. किती लोक आमेन बोलतील? हालेलुया. म्हणा वाईट कामासाठी त्याने मन तयार केलं. म्हणा कधीच वाईट कामासाठी मन तयार करू नका. आणि आजची रात्र अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात येणार होता. हालेलुया. आणि मग प्रभू येशूने काय केलं? हालेलुया. प्रभू त्यांचे काय धुतले? म्हणा काय धुतले? काय धुतले? अरे प्रभू येशूने स्वतः जीसस, ज्याने चंद्र सूर्य बनवले, हालेलुया, ज्याने आकाश तारे बनवले, ओ ज्याने आकाश गंगा बनवली, ओ ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं, आज तो व्यक्ती त्या 12 शिष्यांपाशी आला. हालेलुया. आपला सदरा काढला, आपला टॉवेल काढला, आपल्या कमराला बांधला आणि पाणी घेऊन त्यांच्याकडे गेला आणि त्यांचे पाय धुतले, त्यांचे हात धुतले. इतका नम्रपणा कोणामध्ये दाखवा चर्च. हालेलुया. त्याला माहित होतं हे मला नाकारणार आहे, हेच मला धरून देणार आहे, हेच मला सोडून जाणार आहेत, हेच अल्पविश्वासू लोक आहेत. मी जगात तर विश्वास भरत आहे पण यांच्यातच विश्वास नाही. यांच्यापेक्षा त्या रक्तस्रावी स्त्रीने विश्वास धरला ते बरे झाले, पण हे बरे नाही झाले. हालेलुया. काही जखमा येशू ख्रिस्तामध्ये बाहेरून लवकर बऱ्या होतील, पण आतल्या जखमा कधी लवकर बऱ्या होत नाहीत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो यशायाच्या पहिल्या अध्यायामध्ये तुझ्या जखमांवर मी पट्ट्या बांधील चर्च. हालेलुया. येशूला जखम देऊ नका विश्वासघाताची. हालेलुया. जी जखम यहूद्याने दिली, जणू असं जर तुमचा कोणी विश्वासघात करत आहे, जणू असं दाखवा, जणू असं नम्र व्हा, जणू असे पाय धुवा. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? सो जीसस नोज. हालेलुया. येशूला ठाऊक होतं आता हे याच्यातलाच एक जण मला काय करणार आहे? धरून येणार आहे. येशूला ठाऊक होतं यातलाच पेत्र मला किती वेळा नाकारणार आहे? हालेलुया. किती वेळेस? याच्यातले कुठला शिष्य माझ्याबरोबर राहणार नाही. याच्यातला एक शिष्य म्हणजे जो योहान आहे, तो माझा वाटा पुढे काम करणार आहे, तो मरियमचा मुलगा होणार आहे. सो त्याच्यापुढे चांगलं होतं, त्याच्यापुढे वाईट पण होतं, त्याच्यापुढे योजना पण होती. किती लोक आमेन बोलतील? एकाच रात्री काय काय घडतंय पहा. हालेलुया. एकाच रात्री काय काय घडतंय पहा. हालेलुया. येशूला
पाहता असतो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. तो एका व्यक्तीमध्ये लाखो पिढ्या पाहतो, तू एका व्यक्तीमध्ये लाखो काम पाहतो, तू एका पिढीमध्ये हजारो लोकांचं बाप्तिस्मे पाहतो. किती लोक आमेन बोलतील? तुम्ही एक महान आहेत ख्रिस्तासाठी. फक्त तुमची निवड चांगल्या कामासाठी झाली पाहिजे. म्हणून रोज प्रार्थना करा. हालेलुया. म्हणा परमेश्वरा मी चांगली मशागत करेल. बोला म्हणा परमेश्वरा मी चांगली मशागत करेल. मी तण वेचणार नाही तर मी धान्य वेचील. किती लोक आमेन बोलतील? हा तुमची योजना तण वेचण्याकरिता नाही, तुमची योजना गवत काढण्याकरिता नाही, तर तुमची योजना पीक फाळ आहे पण काम करी थोडे आहेत. हालेलुया. पण मी थोडंच काम करेल पण धान्यच घेऊन येईल. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? जर पीक लावलेलं आहे तर श्रम किती राहिले आहेत? थोडे का जास्त? हा थोडे का? म्हणा जर पीक लावलेलं आहे, म्हणजे लिहिलंय की दाणा येऊन चुकलेला आहे, फळं येऊन चुकलेले आहेत. किती लोक आमेन बोलतील? काढणारा कोणी पाहिजे. मग हे काम कष्टाचं आहे का सोपं आहे? या कामाला वेळ लागणार आहे का कमी वेळ लागणार आहे? हालेलुया. म्हणून देवाच्या प्रोसेसने जा, वेळ पण कमी लागेल आणि धान्य पण जास्त भेटेल. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? सो गॉडच्या मार्गाने जा, देवाच्या मार्गाने जा. वाईट मार्गाने जाल तुम्हाला फळ तर दिसेल पण तण वेचावं लागेल. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? टाळ्या वाजवा आपल्या परमेश्वराकरिता. सो देवाला ठाऊक आहे आता मला धरून देणार आहे, आता काही वेळातच हा माझा चुंबन पण घेणार आहे, काहीच वेळात सगळ्या घटना होणार आहे. आणि तरी पण येशूने सगळं माहीत असून पण त्यांचे पाय धुतले. हा तुमचा माझा देव आहे. त्याला माहित आहे तुम्ही मी वाईट आहे, त्याला माहित आहे तुम्ही मी पापी आहे, त्यांना माहित आहे तुमच्या माझ्यामध्ये सिक्रेट सीन आहेत, त्यांना माहित आहे तुझ्या माझ्यामध्ये गर्व आहे, त्याला माहित आहे तुमच्या माझ्यामध्ये घाणेरड्या गोष्टी आहेत, त्याला सगळं पण ठाऊक आहे. पण त्याची करुणा रोज सकाळी नवीन होते. नवीन होणं म्हणजे काय? जुनं पुसलंय, जुनं विसरलंय. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? हालेलुया. हालेलुया. किती लोक टाळ्या आपल्या परमेश्वराकरिता? जणू काही त्यांनी आशे पाय धुतले. तो म्हणा मनुष्याचा पुत्र तर सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा द्यावयास आलाय, सेवा करावयास आलाय. जर तुम्ही सेवा करायला तयार असाल, माझ्याकडे नीट लक्ष देऊन ऐका, जर तुम्ही सेवा करायला तयार असाल. शिष्य बाहेरून चांगले होते पण आतून वाईट होते, पण येशू बाहेरून पण चांगला होता आणि आतून पण चांगला होता. म्हणून तर तो पाय देऊ शकतो, म्हणून तर तो चांगलं काम करू शकतो. जो चांगला आहे तर तुमच्यातून तुम्हाला चांगले काम जर बाहेर काढायचे असेल तर चांगलं बाहेरून आणि चांगलं आतून असा, म्हणजे तुमच्या प्रकाश लोकांपुढे असा पडेल की तुमचं चांगलं काम पाहून ते पित्याचा गौरव करतील. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? किती लोक आमेन बोलतील? म्हणा यहूदा इस्करियोत. थोडा संदेश मोठा आहे पण 10 मिनिटात तुम्हाला समजून सांगतो. हालेलुया. आजचा संदेश तुम्हाला काहीतरी स्पेशल बनवेल असं मला विश्वास आहे. किती लोक आमेन बोलतील? हालेलुया. म्हणा भविष्यवाणी झाली होती की येशूला कोणीतरी धरून देण्यात येईल, तो त्यांच्यातलाच असेल, पण बॅड लक यहूदा इस्करियोत निघाला. हालेलुया. तुम्हाला कोणतरी सांगितलं यहूदा इस्करियोत, हालेलुया, म्हणून तुम्हाला कळलंय. हालेलुया. पण त्या 12 शिष्यांमधून आणि प्लस यहूद्याला पण माहित नव्हतं की मी त्याला धरून देणार आहे. म्हणला ना तो, प्रभू मी तर नाही ना. समजतंय? काही लोक म्हणतात की मी शेवटपर्यंत राहील, मी शेवटपर्यंत प्रभू बरोबर राहील. काय म्हणले? जो शेवटपर्यंत टिकतो तोच धन्य, तो विजयी होईल. काही लोक मधून सोडतात. जर तुम्ही करार केलाय, जर तुम्ही तुमच्या कराराविषयी जर तुम्ही 100% हालेलुया, जर तुम्ही फिक्स आहात तर तुम्हाला फळ लागणार आहे. म्हणून समजा करार वारंवार होत नाही, करार आणि ठराव एकदाच होतो. कधी लोक आमेन बोलतील? मला देवाचं काम करायचं आहे हे एकदा ठरवणं आहे आणि लगेच कामाला लागणं आहे. प्रत्येक सभेत मला प्रभूचं काम करायचं हे म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. हालेलुया. समजतं? एकदाच बोलणं, एकदा ठराव करणं आणि लगेच हाथों में बाइबल बगल में भेजाना, हम तो जोगी मसीह के. हालेलुया. लगेच तुम्हाला धाव घेणं आहे. लगेच जर तुमच्यावर कुठली भविष्यवाणी झाली आहे, यात्रा दिलंय तुझ्यावर जी भविष्यवाणी झाली आहे त्याविषयी श्रम कर, शास्त्रात लिहिलंय. जर तुमच्यावर कोणी भविष्यवाणी केली आहे तर लगेच श्रम करायला लागा, कारण प्रभूमध्ये केलेलं श्रम व्यर्थ नाही, ते 100 पट तुमच्याकडे रिटर्न येतं. हो, नदी उलटी वाहत नाही तर नदी ती बांध फोडून तुमच्याकडे येईल, पण तुमच्याकडे येईल. कधी लोक आमेन बोलतील? हालेलुया. 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 म्हणून म्हणा माझी निवड वाईट कामासाठी नाहीये, माझी निवड तर चांगल्या कामासाठी आहे.
हालेलुया. लोभ आणि मोहाच्या पायी रे तुला खिळले कृसा. हालेलुया. म्हणा लोभ आला त्याच्यामध्ये. काय आला? काय आलं त्याच्यामुळे? सैतान त्याच्या मनामध्ये प्रवेश करा. लोक 22:3 मध्ये आपण पाहिलं. आता लोभ काय होता? म्हणा 30 चांदीचे नाणे. पटकन शेजारी म्हणा 30 नाणे. म्हणा 30 नाणे. येशूला धरून देण्याचे पैसे किती? म्हणा 30 चांदीचे नाणे. म्हणा 30 चांदीचे. रेफरन्स घ्या. लुक वर्तमान 22 अध्यायाचा नंबर 3 ते 6. जोरात वाचा. कोणतरी उठून वाचा. टाळ्या वाजवा कोणीतरी तोपर्यंत. हालेलुया हालेलुया हालेलुया. रबा शांता रबा सेखे रे बे 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 बे. तेव्हा 12 प्रसिद्धांपैकी एक जो यहुदा बस. आता एक लक्षात ठेवा. थँक्यू गॉड. जर तुम्हाला वाईट कामासाठी जर तुमची निवड तुम्हाला रोखायची असेल तर अशा बैठका बंद करा ज्या बैठका वाईट आहेत. आमेन. आता हा वाईट कसा बनला? हा वाईट बैठकीत गेला. वाईट बैठक काय आहे? शास्त्रीय आणि परुषी. चांगली बैठक आहे का ही बैठक? चांगली का वाईट आहे? आता या बैठकीत काय चाललं होतं? प्रीती काय वाटलं तू? या बैठकीत असं चाललं होतं येशूला कसं धरून द्यायचं, येशूला कसं पडायचं. आणि या बैठकीत हे गेलाय चांगली बैठक सोडून. हालेलुया. जेवणाची पंगत सोडून. हालेलुया. प्रेज गॉड. जेवणाची पंगत सोडून, चांगली बैठक सोडून अशा मी म्हणत आहे तुमची अशी एक बैठक तुम्हाला येऊ इस्करत करून ठेवेल बरं का. एक बैठक. म्हणून आता दिलंय स्तोत्र संहिता. आता पहिला अध्याय जो धर्म निंदकाच्या बैठकीत बसत नाही तो धन्य. हालेलुया. निंदकाची बैठक टाळा. हालेलुया. जितकी टाळता येईल टाळा. हालेलुया. तुम्हाला नावं ठेवले तरी टाळा. हालेलुया. हा खूप घमंडी गर्विष्ठ आहे म्हणलं तरी टाळा. कारण एक बैठक कदाचित तुम्हाला यहुदा इस्करियोतच्या स्पिरिट मध्ये घेऊन जाईल. यहुदा इस्करियोतच्या हालेलुया त्या पुन्हा जुन्या कामात घेऊन जाईल. यहुदा इस्करियोत अजून मेला नाही. हालेलुया. तो मंडळांमध्ये, चर्चेस मध्ये, चौकात तो बसलेला आहे. आत्मा कधी मरतो का? हालेलुया. नाही. तो बसलेला आहे चर्च. म्हणून तुमची निवड चांगल्या कामासाठी झाली पाहिजे हेच मी प्रार्थना करतो माझ्या चर्चच्या प्रत्येक लीडरसाठी. हालेलुया. माझ्या चर्चचा हर एक बंदा, मला ऑनलाईन पाहणारा हर एक बंदाची निवड चांगल्या कामासाठीच होईल असं मी घोषित करतो ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया हालेलुया हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? अशी बैठकीत तो गेला जी बैठक येशू ख्रिस्ताचं नाव खराब करणार आहे, जी बैठक येशू ख्रिस्ताला वेदना देणार आहे, जी बैठक येशू ख्रिस्ताचं मन ठेचणार आहे, जी बैठक पित्याचं मन ठेचणार आहे. अशी बैठकी कधी जाऊ नका. अशी बैठक स्किप करा. अशी बैठक ज्या बैठकीने जर माझ्या प्रभूला वेदना होत आहे, ज्या बैठकीने माझा अभिषेक कमी होत आहे, ज्या बैठकीने जर माझा दुरावा जर माझ्या चर्च पासून होत आहे तर ती बैठक सोडून द्या. आणि का नाही? ओ हालेलुया. तुम्हाला एक मंजिल भेटली आहे आणि त्या मंजिलकडे धाव घ्या. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? अशा बैठकीत तो गेला आणि त्या बैठकीतून किती रुपये घेऊन आला? किती रुपये घेऊन आला? 30 नाणे. खळखळ वाजणारे. कसे वाजणारे? कसे वाजणारे? जर नोटा असत्या तो म्हणला असं नको मला ही. हालेलुया. पण खळखळ वाजले. हालेलुया. भाऊनी लगेच गाठण मारली, लगी कमरेला बांधले. हालेलुया. चलो अपने अपने काम को. हर एक बैठक तुम्हाला हालेलुया चुकीच्या दिशेकडे घेऊन जाईल. 5च मिनिटात त्याने येशूने केलेले चमत्कार विसरला. 5च मिनिटात त्याने लाजरसाला उठवलेला ते विसरून गेला. 5च मिनिटात तो पाण्याचा द्राक्षरस झाला तो हा विसरून गेला. 5च मिनिटात रक्तवाहिनी स्त्री कशी बरी झाली तो विसरून गेला. हालेलुया. ज्यावेळेस सैतान तुम्हाला भुरळ पाडतो, ज्यावेळेस सैतान तुमच्या मनामध्ये काम करतो, लक्षात ठेवा तुमच्या जीवनात केलेले सर्व चांगले काम त्या व्यक्तीविषयी म्हणा किंवा चर्च विषयी म्हणा सगळे विसरायला लावतो आणि एकच डोक्यात ठेवायला लावतो, तुला असंच करायचंय आणि हेच बरोबर आहे. हालेलुया. येऊ देस करत किती मिनिटात विसरला काम परमेश्वराची? 5 मिनिटात लाखो जगात पुस्तक मावणार नाही एवढे चमत्कार येशूने केले आणि ते चमत्कार येऊद्याने पण पाहिले. हालेलुया.
जगात पुस्तक मावणार नाही एवढे चमत्कार यहुदा किती मिनिटात विसरलाय? किती मिनिटात विसरलाय? किती मिनिटात विसरलाय? घर ती मंदिरात जाणं. हालेलुया, हालेलुया. किती मिनिटात विसरलाय? हालेलुया. त्याने ते कबूतर येताना आपण पाहिलं असेल जे येशूच्या, आणि त्याने ती भविष्यवाणी पण ऐकली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. स्वर्गातला आवाज पण तुम्ही त्यावेळेस कानूसा करता, स्वर्गाचा आवाज पण तुम्ही बंद करून टाकता. हालेलुया. यिर्मया 22 मध्ये असं लिहिलंय, तुमच्या खिडक्यातून मृत्यू डोकावत आहे. तुमची खिडकी म्हणजे काय? तुमचे कान. तुमच्या खिडक्या आहेत त्या 2. हालेलुया. खिडकीतून मृत्यू डोकावत आहे. हालेलुया. जर त्या बैठकीत गेला नसता तर आज इतिहास वेगळा असता. तो त्या बैठकीत गेला. किती रुपये घेऊन आला? किती रुपये घेऊन आला? पटकन बोला, किती रुपये घेऊन आला? हा, येशूने 30 रुपयाला त्याला विकलं. आपण आता वचन वाचलं. हालेलुया. आणि त्याने लोभापायी त्याने प्रभूला धरून दिला. हालेलुया. येशूला त्याने कमी किमतीत त्याने मोजलं. म्हणा, येशूला कमी किमतीत मोजलं. तुम्ही येशूला कमी समजताय काय? तुमच्या जीवनात तो काफी आहे काम करण्याकरिता. तुम्ही त्याला कमी समजताय काय? तुझा देव कमी आहे काय? हालेलुया. जर तुम्ही कोणापुढे झुकताय, तुमच्या देवाला तुम्ही यहुद्याप्रमाणे कमी करत आहात. फक्त यहुदाच वाईट नाही, जे येशूला झुकवताय, येशूची किंमत तुमच्या वागण्याने कमी करत आहात, तुम्ही पण यहुद्याप्रमाणे त्याची किंमत तुम्ही कमी करत आहात. हालेलुया. यहुदाच वाईट नाही, त्याने तर 30 रुपयाला विकून ठेवलं, धरून दिलं. पण आज तुमच्या जीवनात येशूची किंमत किती आहे, तुम्ही किती वाढवली आहे आणि तुम्ही किती कमी केली आहे. त्याची किंमत तर 30 रुपयापासून लागली आहे. आज तुम्ही 30 रुपयापासून येशूची किंमत आरोग्य तुम्ही केली पाहिजे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? येशूची किंमत काही लोकांनी 30 रुपयाला ठरवली, पण मी जो आहे ना, तर येशूची किंमत कमी करणार नाही, तो वाढवेल, 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 वाढवेल. हालेलुया. त्याची किंमत मी कमी 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 करणार नाही. हालेलुया. हे 30 रुपये सोपे आहेत काय? 30 रुपयाचा खूप मोठा इतिहास आहे. हालेलुया. 30 रुपयाचा काय म्हणा? खूप मोठा इतिहास आहे. हालेलुया. हे 30 रुपयाचे चांदी कोणतरी काढा. हालेलुया. ही एक गुलामाची किंमत आहे. कशाची किंमत आहे? हा, कोणतरी काढा. हालेलुया. निर्गमयाचा 21वा अध्याय वचन नंबर 32. पटकन काढा, आपल्याला प्रभूकडे जायचं आहे. निर्गमयाचा 21वा अध्याय आणि वचन नंबर 32. पटकन काढा. काय काय 30 रुपये काय आहे? 30 रुपयाची किंमत काय आहे? पटकन आपण काढूया. ओ रबा शांताराला रबा सेकंड आला रबा. हा हा. हालेलुया. हा, ताई परत जोरात वाचा आता. हा. हा. हालेलुया. आता जर कोणत्या बैलाने कुठल्या गुलामाला, कशाला कशाला गुलामाला जर मारलं, तर त्याच्या बदल्यात किती रुपये द्यावे? किती रुपये द्यावे? किती रुपये द्यावे? येशू तुमच्या आणि माझ्याकरिता गुलाम म्हणून या पृथ्वीवर आला होता. किती लोक आमेन बोलतील? तो पुत्र म्हणून आला होता का? आला होता का? नाही. तो कोण म्हणून आला होता? गुलाम म्हणून. हालेलुया. पापाचा गुलाम, स्वतः पापी झाला. हालेलुया. त्याने गुलामी केली आपल्यासाठी या पृथ्वीवर. किती लोक आमेन बोलतील? गुलामी म्हणजे काय? हालेलुया. मालकाचं काम फुकट करणं. गुलामी म्हणजे काय? गुलाम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? एक असतो कामवाला, त्याला काय असतो? पगार. एक असतो दास, दासी. हालेलुया. एक कोण असते? दासाला. हालेलुया. गुलामाला, दासाला. दासाला पगार नसतो. त्याचं काय काम असतं? राजाबरोबर राहायचं, खायचं, प्यायचं, पुन्हा उठायचं, परत राजाकडे जायचं, खायचं आणि प्यायचं. हालेलुया. आता येशू ख्रिस्ताने, इकडे पहा, आता जीसस ख्राइस्टने गुलामीचं काम केलं, दास्याचं काम केलं तुमच्या आणि माझ्याकरिता. म्हणून त्याची किंमत किती लावली? कारण जुन्या काळात गुलामाची किंमत किती असते? म्हणजे ते लोक येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून नव्हे, तर गुलाम म्हणून पाहिजे. आणि निर्गमच्या अध्यायात लिहिलंय, एक नियम आहे नियमशास्त्राचा, जो कोणी गुलाम आहे त्याला पहिल्याने मारो, त्याला कुणी मारो, त्याला काय करावे? आता पहिला त्यांनी काय करावे? पटकन बोला, तुम्हाला काहीतरी सांगत आहे. त्यांनी काय करावे? किती रुपये द्यावे? किती रुपये द्यावे? आता यहुदा कोण बनला? बैल बनलाय. यहुदा कोण बनलाय? बैल आपल्या धनाला ओळखतो. यशायाचा पहिला अध्याय वचन नंबर 3.
हालेलुया. बैल आपल्या धन्याला ओळखतो. हालेलुया. आता याने कळलं की माझा धनी कोण आहे. हालेलुया. मला कोणाला धरून द्यायचंय. बैलाने आपल्या धन्याला ओळखलं. हालेलुया. पहा बर का, तुम्हाला काहीतरी सांगा, रेव्हलेशन आहे. आता म्हणा, यहूदा कोण बनला? पटकन, यहूदा कोण बनला? यहूदा कोण बनला? यहूदा कोण बनला? आता यहूदा कोण बनलाय? बैल बनलाय. त्यांनी किती रुपयाला विकत घेतलं? 30. त्यांनी येशूला कोण समजलं? त्या लोकांनी गुलाम समजलं. 30 रुपयाला आता विकले. हालेलुया. आता तुम्हाला पुन्हा पाहायला भेटलं, ज्यावेळी त्यांनी 30 रुपयाला विकलं ना, आता ज्यावेळी त्यांनी 30 रुपयाला विकलं, त्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे की त्यांनी येशू ख्रिस्ताला काय दिलं? म्हणा, धरून दिलं. आता धरून दिल्यावर त्याच रात्री यहुद्याला येशूची किंमत कळाली. त्याने 30 रुपये घेतले आणि पुन्हा काय केला? म्हणा, फेकून आला. किती लोक आमेन बोलतील? का आला? कारण यशाया 1:3 मध्ये लिहिलंय, बैल आपल्या धन्याला ओळखतो. हालेलुया. शेवटी त्याने येशूला ओळखलं म्हणून समजा, अरे फक्त वाईट कामासाठी त्याची निवड झाली रे. हालेलुया. इतुशा गोष्टी चुकला, नाही तर यहुदा वाईट नव्हता. हालेलुया. आणि मग बैलाला काय करावं? मारून टाकावं. बैल स्वतः गेला झाडावर, गळफास घेतला आणि मरून गेला. निर्गम 21वा अध्याय पूर्ण झाला. तुमच्या आणि माझ्याकरिता गुलामाची किंमत जीसस ख्राइस्टने मोजली आहे. हालेलुया. तुमची जास्त किंमत नव्हती, 30च रुपये तुमची किंमत होती. किती रुपये होती? जी जगायला पुराणा आणि मरायला पण पुराणा. हालेलुया. तुमची किंमत 30 रुपये होती, पण आज येशू म्हणतोय, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. हालेलुया. तुझी किंमतच कोणी लावू शकत नाही. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देईल. ते उदाहरण म्हणजे तुमचा माझा योसेफ. योसेफाला पण 30 रुपयासाठी गुलाम केलं. हालेलुया. किती रुपयाला गुलाम केलं? किती रुपयाला गुलाम केलं? येशूला विकलं. म्हणजे येशूला धरून देण्यात आलं. कुणाकडून? भावाकडूनच. येशू ख्रिस्ताला कोणी धरून देण्यात आलं? भावाकडून धरून देण्यात आलं. त्या 12 शिष्यांमध्ये एक येशूचा भाऊ पण होता, सक्का भाऊ सुद्धा होता. हिज नेम इज याकूब. हालेलुया. आपल्याच भावाने धरून दिला. समजतंय? हालेलुया. मंडळीमध्ये वाद बाहेरून लावणार नाही, मंडळीत वाद आतून लागतील. म्हणून देव म्हणतो, पहिलं बाहेर प्रेम न करू, आपल्या भावावर प्रेम कर. बिकॉज तुझा भाव तुला धरून देईल. येशू ख्रिस्ताला हालेलुया 30 रुपयात विकत, योसेफाला गुलाम म्हणून किती रुपयाला विकलं? किती रुपयाला विकलं? किती रुपयाला विकलं? हालेलुया. कोणाकोणाला ती गोष्ट माहिती? योसेफाला विकलं. हालेलुया. 30 रुपये सोपे आहेत का? हालेलुया. येशूची किंमत किती रुपये केली? हालेलुया. म्हणा 30 रुपये केली. शेवटी यहुद्याने काय केलं? परत काय केले? काय केले तुम्हाला माहिती आहे का? मला एक रेव्हलेशन आठवलं. येशू ख्रिस्ताला मंदिरात राग आला. काय आला? काय आलं? पटकन बोला. काय आला? त्याच्यावर किती शिष्य होते? 12 शिष्य होते. आणि सगळे लोक कबुतरे घेऊन बसले होते. आणि काही लोक जुगार, मटका, नाणे तिथे लावले. येशूने नाणे उधळले. शास्त्रात लिहिले, तो आला, त्याने चौरंग म्हणजे काय, ते चौरंग जे नाणे चौरंगावर होते त्याने उधळले. ते सगळे नाणे मंदिरात पडले. हालेलुया. तिथं त्यांनी सांगितलं, पुन्हा एक वर असंच होणार आहे. रागात कोणीतरी येणार आहे आणि 30 रुपये फेकणार आहे. हालेलुया. त्याने शिष्यांना तिथं दाखवून दिला, अरे बा असं होणार आहे रागाच्या भरात. शिष्यांना वाटलं फेकले असते प्रभूला राग आला, कारण मंदिर उद्ध्वस्त केलं होतं म्हणून 30 रुपये फेकण्यात आले. हालेलुया. समजतं मी तुम्हाला काय म्हणत आहे? हालेलुया. हा 30 रुपयाचा राज आहे, 30 नाण्याचा राज आहे. हालेलुया. कोणतरी काढा लोकऋषी वर्तमान. हालेलुया. यहुद्याविषयी आपण पाहूया. हालेलुया. हा, निर्गम 21:32 काढा. परत कुठेतरी वाचा. हा, पुढे वाचा. हा, निर्गम 21:32. हालेलुया. आमेन. किती रुपये द्यावे? बघा, योसेफाला 30 रुपयाला विकण्यात आलं गुलाम म्हणून. 30 शकेल. येशूची किंमत किती रुपयाला लावली? आणि मला सगळ्यात एक आवडतं, म्हणजे जकरिया कोणतरी काढा. जकरिया आठवलं. जकरिया कोणतरी काढा आणि आय थिंक 11वा अध्याय वचन नंबर 12-13 कोणतरी मोठ्याने वाचा. कुठेतरी आहे टाळ्या बाजूला आपल्या प्रभूसाठी. जकरिया 11:12-13. आमेन. हा हा हा
हालेलुया. परमेश्वर म्हणाला, त्यांनी जे माझे भारी मोल ठरवले, ते कुंभारापुढे फेकून दे. तेव्हा ते 30 रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात कुंभारापुढे फेकून दिले. ऐकलं का? हालेलुया. कसं आहे प्रभू? हालेलुया. जकरियाला तो बोलला. हालेलुया. 30 रुपये फेकण्याविषयी तो बोलला. हालेलुया. कुंभार कोण आहे? कुंभार कोण आहे? कुंभार कोण आहे? कुंभार कोण आहे? हालेलुया. यशाया काय म्हणतो? तो माझा कुंभार, मी त्याची माती आहे. हालेलुया. तो मला घडवतो आणि मी त्याच्याकरिता वापरतो. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? इथं कुंभार कोण आहे? इथं कुंभार कोण आहे? हा, वाचा ब्रदर मोठ्याने वाचा. हा, एक वाचा. त्या दिवशी, कुठल्या दिवशी? जो आता दिवस येणार होता त्या दिवशी ती मोडली. तेव्हा ज्यांनी माझे ज्यांनी माझे ऐकले होते तसे ते कळपात असलेले अतिशय दुबळे समजले की अतिशय दुबळे समजले की हे परमेश्वराचे वचन आहे. हे प्रभूचे वचन आहे. हालेलुया. मग मी त्यांना म्हणालो, मग आता मी त्यांना म्हणालो, तुम्हाला बरे दिसले तर तुम्हाला जर बरं दिसलं तर मला माझे वेतन द्या, मला माझे वेतन द्या, नाहीतर जाऊ द्या. नाहीतर जाऊ द्या. तेव्हा त्यांनी मला माझे वेतन हा, 30 रुपये तोलून दिले. येशू स्वतः म्हणतो त्यांनी माझं वेतन 30 रुपये तोलून दिलं. कुणी? त्या लोकांनी. हालेलुया. हे आधी शास्त्रात लिहिलंय. हे येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येण्याआधी, हालेलुया, 200-300 वर्ष आधी झालेला आहे. हा तुमचा आणि माझा देव आहे. ॲक्युरेट आकडे. म्हणून आज जर कोणाला प्रॉफिटिक आकडे दिसतात ना, हालेलुया, समजून घ्या. तुम्हाला मी शिकवलं म्हणून जन्मतारखा दिसतात, हे दिसतात. त्याचं रिझन काय आहे? हालेलुया. प्रॉफिटिक लेवलला ज्यावेळेस तुम्ही हाय होता त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी दिसतात. तुमचं हाय कॉलिंग असतं त्यावेळेस तुम्हाला नंबर जायला सुरुवात होती. हालेलुया. म्हणून हाय कॉलिंग मध्ये जाण्याकरिता नंबरिंग सुरुवात व्हा. हालेलुया. आमेन. सो हे आपलं. हा, मग पुढे ब्रदर. मग पुढे. हा, परमेश्वर म्हणाला, परमेश्वर म्हणाला, त्यांनी जे माझे भारी मोल ठरवले, हा, त्यांनी जे माझे भारी मोल ठरवले कुंभारापुढे फेकून दे. ते कुंभारा पुढे काय दे. हा, आता यहुद्याने काय केले? मग 30 रुपये काय केले? काय दिले? घेतले का? ते घेतले होते धराईसाठी. देवना तुझं काम खतम. बरं, तुझं मन वाईट होतं म्हणून तू भेटला मला. तू जर नसतं वाईट, दुसरा नंबर लागला असता. प्रत्येक वाईट मनाचा नंबर लागेल. लक्षात ठेवा. प्रत्येक वाईट मनाचा नंबर लागेल, चांगल्या कामासाठी नाही. कदाचित तुम्ही त्या कामाने तुम्ही चांगलं पण काम कराल, पण कदाचित ते प्रभूला वेदनादायी काम असेल. म्हणून ते वाईट कामासाठी न तुमचा होता चांगल्या कामासाठी तुमचा ते उपयोग करो. मी अशी प्रार्थना करतो आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. किती लोक आमेन बोलतील? हालेलुया. 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 आज ते 30 रुपये. हालेलुया. मत्ती कृष्ण वर्तमान 27वा अध्याय आणि वचन नंबर 3 ते 10 मध्ये. हालेलुया. ते 30 रुपये म्हणजे काय? हालेलुया. लक्षात ठेवा, ते 30 रुपये म्हणजे काय होतं. नीट रेव्हलेशन ऐका. ते 30 रुपयाचं काय झालं? ते 30 रुपये त्यांनी घेतले नाही. यहुदी लोक कधीच रक्ताचा पैसा घेत नाहीत. यहुदी लोक कधी रक्ताचा पैसा घेत नाही. त्यांनी 30 रुपये गोळा केले आणि त्याने 30 रुपये फेकले होते ना यहुदा इस्करियोतने. ते 30 रुपये गोळा केले पुन्हा आणि कुंभाराचं शेत घेतलं. शास्त्रात लिहिलंय. आता इथं जकरिया म्हणतोय, मग त्याने कुंभारा पुढे फेकले आणि यहुदा इस्करियोत कोणाच्या दारात मेला? तर यहुदा इस्करियोत आणि कुंभाराचं शेत विकत घेतलं. वाचा कोणीतरी मत्ती कृष्ण वर्तमान 27वा अध्यायामध्ये काय म्हणत आहे ते कुंभाराच्या शेताविषयी. हालेलुया. काढा कोणीतरी. तेव्हा तो शिक्षापात्र ठरण्यात आला. हा, असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला. हा, आणि ते 30 रुपये मुके याजक कोणी यांच्याकडे परत आणून म्हणाला, हा, मी निर्दोष दिवाला धरून पाप केले आहे. हा. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझे दूध पाहू घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले. हा. जाऊन गळफास घेतला. हे याजकाने ते रुपये गोळा करून म्हटले, हे दान कोशात टाकणे शस्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. मग त्यांनी आपणास विचार करून त्या रुपयांचे रुपया टाकण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. कुंभाराचे शेत विकत घेतले. कशी भविष्यवाणी ख्रिस्ताची. हालेलुया. सो अशा देवाचा मी जर देवाच्या भविष्यवाणी पूर्ण करतोय. एक भविष्यवाणी अशी पण आहे, मी तुला सोडणार नाही तर नाही सोडणार. एक भविष्यवाणी अशी आहे, तू कधी मरणार नाही तर नाहीच मरणार. एक भविष्यवाणी अशी आहे, तुला सार्वकालिक जीवन भेटेल तर सार्वकालिक जीवन भेटणार. एक भविष्यवाणी अशी आहे, जर मी तुझ्या पक्षाचा आहे तर मनुष्य तुझं काय करणार. हालेलुया. तर ह्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहे, तर ह्या भविष्यवाण्या पूर्ण होणार नाही काय?
हालेलुया. अशा बापाची तुम्ही मी सेवा करत आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून जगात तुम्हाला पास टाकतील, तुम्हाला धरून देतील. हालेलुया. पण ज्या वेळेस साखळदंड आलेत त्या वेळेस साखळदंड तुटलेले पण आहेत, हे पण लक्षात ठेवा. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? किती लोक आमेन बोलतील? हालेलुया. हा तुमचा आणि माझा प्रभू आहे चर्च. पण एक लास्ट सांगून माझं वचन मी क्लोज करतो. पश्चाताप करा पण उशिरा करू नका. यहूदा इस्करियोतचं जीवन, पश्चाताप करा पण उशिरा करू नका. हालेलुया. यांनी पश्चाताप केला पण उशिरा केला. हालेलुया. कसा केला? कसा केला? यहूदा इस्करियोतचं जीवन काय दर्शवतं? पश्चातापी असा पण वेळेत असा. वेळ जाऊन गेल्यावर काय रडून फायदा आहे? काय गुडघे टेकून फायदा आहे? सेवा आहे, पश्चाताप करा आणि सेवेला पुन्हा लागा. वाद असेल मिटून टाका, पुन्हा सेवेला लागा. हालेलुया. उशिरा पश्चाताप केल्यावर तो राजी देव होत नाही, त्याला मृत्यूच आहे. म्हणून त्यांनी तुला पस्तावा आला नाही पस्तावा त्याला. त्याने 30 रुपये परत दिले नाही. पण काय झाली होती? तोपर्यंत तुमच्या माझ्या देवाला त्या टाकलं आणि आता ते म्हणले आम्ही सोडणार नाही. आणि वरून म्हणले अरे त्या रक्ताचा पैसा वापरायचा आहे काय? हालेलुया. समजतं मी काय म्हणत आहे? म्हणून म्हणत आहे पश्चाताप करा पण उशिरा करू नका. हालेलुया. माझा मेन पॉइंट आहे आजचा मेसेजचा तुम्हाला. यहूद्याप्रमाणे वागू नका. प्रत्येक रात्र तुम्हाला उशीर होण्यासाठी जपा. हालेलुया. न जाणो आज 11 वाजता आपलं काय होणार आहे, मग 10लाच बोलून घ्या. न जाणो हालेलुया 10ला काय होणार आहे तर 9लाच बोलून घ्या. 9ला काय होणार आहे तर 8लाच बोलून घ्या. प्रत्येक सेकंद एक तर देवाच्या महिमेकडे घेऊन जातो, नाही तर प्रत्येक सेकंद हालेलुया तुम्हाला मृत्यूच्या दरीकडे घेऊन जातो. वेळ आहे, पश्चाताप करा. हालेलुया. उठून उभे राहू आपण.